चल पोरी, आज बनवू पुरणपोळी आणि कट्टाची आमटी। पहिले तर डाळीमध्ये पाणी टाकायचं आणि 2 घंटे डाळ भिजत घालायची, म्हणजे कसं एक साथ डाळ शिजती। आता बघ पोरी 2 घंटे झाले आणि डाळ पण मस्तपैकी भिजली आहे। आता लाव कुकरला। कुकर मध्ये डाळ टाकायची, पाणी टाकायचं आणि 4 शिट्ट्या द्यायच्या की लगेच डाळ होती ओके। आता इकडे बघ पोरी, एका परातीमध्ये हळद टाकायचं, थोडस पाणी टाकायचं आणि पीठ चाळून घ्यायचं। बघ आता आयडिया सांगते, लय व्हायरल व्हिडिओ होता। असं गिलासामध्ये पीठ घ्यायचं, फक्त गिलास फिरवायचा की लगेच बुगू बुगू खाली पीठ पडतं। हे होता व्हायरल व्हिडिओ। म्हणजे कसं चौकडून जे खाली पीठ पडतंय ना परातीच्या खाली, ते पडत नाही असं गिलासाने केलं तर। आता थोडस मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं, पण नंतर तेल टाकायचं। तेल जास्तच टाकायचं बरं का, म्हणजे पीठ कसं नरम चटक होतंय। आणि पीठ भिजून झालं की 15 मिनिटं असं झाकून ठेवून द्यायचं, म्हणजे कसं ते पण मुरतं। आता बघ इकडे पण डाळ शिजली आहे, 4 शिट्ट्या काढल्या होत्या। आता एक भगोनं घ्यायचं, भगोन्यावर चाळणी ठेवायची आणि असं हे चाळून घ्यायचं, म्हणजे जे पाणी असते ना त्याची बनायची कट्टाची आमटी। आणि हे जसं वर डाळ निघती ना त्याचं बनवायचं पुरण। पुरण तयार होस तर हे पाणी झाकून ठेवायचं। आता ही बघा, ही डाळ आहे ना, ही डाळ एका भगोन्यामध्ये काढायची, म्हणजे आपण जिच्यात डाळ शिजवली कुकरमध्ये तिच्यातच काढायची। आता इथे 1 ग्लास डाळ घेतली होती हरभऱ्याची, तर 1/2 किलो गूळ घेतलेला आहे। आता गूळ बारीक करायचा आणि ह्या डाळीमध्ये टाकून द्यायचा। पहिले तर सारच पाणी चांगलं निथरू द्यायचं, म्हणजे निथरू द्यायल्यानंतर ते आटवायचं आणि नंतर हा गूळ हिच्यामध्ये टाकायचा। जसं डाळीचं पाणी पूर्ण आटवलं तसंच आता गुळाचं पाणी आटवायचं, म्हणजे पुरण मस्त तयार होतं, वाटायला पण सोपं जातं। गुळाचं पाणी जेव्हा आटवायला घेऊ तर झाकण ठेवत राहायचं। झाकण ठेवल्यानं काय होतं की मस्तपैकी गुळाचं पाणी आटतं आणि पुरण नरम बनतं। आता इकडे बघा, इलायची घेतली आहे वाटून, म्हणजे आता ती पुरणामध्ये टाकायची आहे आपल्याला। पुरण खाली लागत होते ते पातळ आहे ना, हो ना, त्या कुकरचं बुड पातळ आहे, त्याच्यामुळे काय होते खाली पुरण लागत होतं, म्हणून हे कढईत टाकलं। इलायची वाटताना थोडीशी साखर टाकायची, म्हणजे कसं पटकन इलायची वाटल्या जाते। आता इथं जायफळ घेतलं आहे थोडं आणि सुंठ घेतलेली आहे। आपल्याला सुंठ, जायफळ आणि इलायची ही टाकायची आहे पुरणामध्ये, म्हणजे पुरण कसं फर्स्ट क्लास बनेल। आता एक गोष्ट सांगते, नीट ऐक बरं का। हे बा, हे कलथा दिसतोय ना असा उभा राहिला की समजायचं पुरण रेडी आहे, म्हणजे गुळाचं पूर्ण पाणी आटलं आणि पुरण वाटण्यासाठी रेडी आहे। आसन घरात केसर तर टाकायचं, नसन तर राहू द्यायचं। आता घ्या वाटून पाट्यावर खसाखस। आता पाटा नसन तुमच्याकडे तर मग काय करसान, करा मिक्सर मध्ये, नाही तर चाळणीमधून बारीक।
आता बघ पुरण वाटणं झालं. आता काय करायचं, पुरणाच्या पोळ्या करायच्या. पुरणाच्या पोळ्या कशा लाटायच्या, पिठाचा गोळा छोटा आणि पुरणाचा गोळा मोठा असा गोळे करायचे आणि जो पिठाचा गोळा आहे तो तेलामध्ये बुडवायचा आणि अशी वाटी बनवायची आणि ते पुरण भरून घ्यायचं आणि मस्तपैकी पुरणाच्या पोळ्या सणासण लाटून घ्यायच्या आणि मस्तपैकी भाजून घ्यायच्या खरपूस. झाले आता पुरणाच्या पोळ्या. आता करूया कटाची आमटी. त्याच्यासाठी घेऊया मसाला भाजायला. एक बारीक कांदा घ्यायचा, 2 तुकडे खोबऱ्याचे घ्यायचे, वरून तेल टाकायचं आणि कांदा खोबरं खरपूस भाजून घ्यायचं. सोबत त्याच्या धने, हरभऱ्याची डाळ, तांदूळ, खसखस हे पण घ्यायचं आणि खरपूस भाजून घ्यायचं. भाजणं झालं की काढून घ्यायचं आणि दणादण पाट्यावरून वाटून घ्यायचं. आता आपल्याला हिरवं वाटण पण पाहिजे. मग काय करायचं, अद्रक घ्यायची, कोथिंबीर घ्यायची, लसूण घ्यायचं आणि ते खसं वाटायचं आणि हिरवं वाटण तयार करायचं. आता झाला मसाला वाटणं. आता काय करायचं, गॅस चालू करायचं, वर भगोणं ठेवायचं, भगोण्यात टाकायचं तेल, तेलात टाकायचा तेजपत्ता आणि सुक्क खोबरं किसून टाकायचं आणि वाटेल मसाला टाकून द्यायचा. मसाला खमंग होऊ द्यायचा, पण लागण म्हणून थोडंसं डाळीचं पाणी टाकायचं आणि वरून टाकायचे मसाले, घाटी मसाला, हळद आणि मीठ. आता करा मिक्स आणि मिक्स करा, मस्त खमंग होऊ द्या आणि वरून टाका हे डाळीचं पाणी. आता झाली कटाची आमटी रेडी. मग असा बनला पुरणपोळीचा स्वयंपाक. सोपाने बापाले मेहनत लागते. मग ठोका एक लाईक. कटाच्या आमटीला गद गद उकळा येऊ द्यायचा आणि थाळी रेडी करायची. मग झाला स्वयंपाक, घ्या खाऊन.